कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनायकराव, हा ऊन लयच तावायला लागले की आता। तर वो फार भाजतंय बघा सगळीकडनं। घ्या पाणी घ्या। वातावरण लयच बिघडत चाललंय राव। होय, मी काय म्हणतो, असंच पाहिजे, फार चटके बसले पाहिजेत। झाडं कापतायत ना, त्याशिवाय त्यांना अक्कल नाही येणार बघा। बापू, तुम्हाला एक सांगू का, पहिलं मी जेव्हा शेतात यायचो ना, तेव्हा शेत मला कुशीत घ्यायचं। पण आता जेव्हापासून मी कोणाला तरी कुशीत घ्यायला लागलोय ना, घरीच राहावंसं वाटतंय बघा। अमोल बद्दल बोलताय का नाही तुम्ही? एकदम खरं बोलला बघा। अहो, आप्पी त्याला कामावर घेऊन जाते म्हणून, नाहीतर ना मी काय इकडे आलो नसतो बघा। विनायकराव, काय पण म्हणा, नातवंड आली घरात। अहो, जुनं खोड झालो आपण। जुनं बिनं नाही बर का, अजून अमोल बरोबर लई पळायचे। कुठं पाहताय कदम? आज तू कधी आलास? मी आत्ताच आलो, ऐका की मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी। जा, आम्हाला पण बोलायचं होतं तुझ्याशी। नाही, मला पण तुमच्याशी बोलायचंय, पण आप्पी बद्दल बोलायचंय। आप्पी बद्दल? खरं सगळं ठीक आहे ना? हा, आता ठीकच आहे म्हणायचं। हा, अहो, सगळं एकदम ओके। मला फक्त म्हणायचं हे होतं की आता सगळं ओके झाले ना, तर मला असं वाटतं ना, आप्पीला काहीतरी भारी सरप्राईज द्यावं, म्हणजे तिला भारी वाटेल असं। वाह, हे चांगलंय की मग। आणि त्याच्यासाठी आमच्या जुन्या खोडांची काय मदत लागली तर सांग। नाही नाही, मला तेच सांगा ना की काय करू मी, म्हणजे आप्पीला आणि बाळाला एखादा दागिना घेऊ का, नाही तर दोघांना घेऊन फिरायला जाऊ कुठेतरी? मी सांगा, काय माहितीये का, आप्पी एकटी असते ना, तिला गाडी बसवली असती, गेलो असतो बाहेर फिरायला, पण आता बाळ आहे ना। अर्जुन, अरे माझ्या आप्पीला लहानपणापासून कधी दागिन्यांचा सोसच नव्हता बघ। आणि अर्जा, उगाच लांब फिरायला जाऊ नको। काय तुम्ही दोघं होता ते ठीक आहे, आता उगाच बाळासोबत आपदा होईल त्याची। होय होय, जुन्या खोडांनी कन्फ्युजच केलं बाबा, म्हणजे दागिना बी घेऊ नको आणि फिरायला बी जाऊ नको। अहो, मग करू काय? अर्जा, तू एक काम कर, तू ना आप्पीला येळ दे। वाह, एक नंबर बोललाय तुम्ही पार्टनर। तुम्ही दोघं ना एकमेकांना येळ द्या, निवांत गप्पा मारा। हे बघा, जाताना बाळाला पण बरोबर घेऊन जा। आणि अर्जुन, एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही नवरा बायको असण्याआधी तुमच्यात एक चांगली मैत्री आहे, तेवढी विसरू नको बघ। हे बरोबर आहे। काय होतं गाड्या, लग्न झालं ना की आपण होतो नवरा बायको, पोरं झाली की आपण होतो आई बाप, आणि या सगळ्या धबाडग्यात ना मैत्रीचं नातं मागं पडतं बघ। आणि हे बघा अर्जुन, त्या मैत्रीच्या नात्यासाठी तुला जे वाटतंय ना ते बिनधास्त कर। अनुभवी मेंबर लय मोलाचा सल्ला दिला। आता मला कळलं काय करायचंय। अर्जा नाही, शहंशाह आलाय आता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।